श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। नारायण स्वामी महाराजांच्या चरित्रातल्या लीला समजावून घेत असताना, श्रवण करत असताना, त्या दिव्य दिव्य लीलांचं गान करत असताना पराशर महामुनींच्या दर्शनासाठी पन्हाळगडावरती म्हणून निघाले काय, आणि वाटेतच त्या वृषभरूपानं आलेल्या पराशर मुनींनी जे दर्शन दिलं ते दर्शन घेऊन परत आल्यानंतर अत्यानंद झाला। झालेलं सगळं वर्णन दत्तप्रभूंना आणि भगवतीला निवेदन केलं। अशा पद्धतीनं घटना घडली, अशी घटना घडली। दत्तप्रभूंनाही अत्यानंद झाला। सज्जन हो, एकदा स्वामी महाराज भगवती महालक्ष्मी आणि दत्तगुरु यांच्या आज्ञेनी, म्हणजे एकदा गेले दुर्गमानवाडला, एकदा गेले पन्हाळगडला, आणि आता दत्ताज्ञेनी जीवन जगत असताना, करवीर प्रांतात राहत असताना एकदा अशी आज्ञा भगवतीच्या कृपेनं झाली, दत्तप्रभूंची झाली, की तुमच्या या 2-4 या शिष्यगणांसहित राजापूरला गंगा जी येते त्या गंगेमध्ये स्नान करण्यासाठी तुम्ही जा, म्हणून आज्ञा झाली। कोकण प्रांतामध्ये राजापूरला तिथे ती कुंड आहेत, 6 कुंड आहेत, त्या कुंडामध्ये गंगा प्रगट होते। आजही लोक आपल्याकडे वर्तमानपत्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी आपण बातमी वाचतो, राजापूरला गंगा आली बरं का, की लोक धावत धावत जातात, गाड्या करून जातात, तिथे पोचतात, एसटीने जातात, पोचतात, आणि त्या नदीत, त्या गंगा नदीत, त्या कुंडातून त्या येणाऱ्या त्या नदी, ती गंगा प्रगट झाली आहे, गंगेचं ते कुंड म्हणून राजापूरची गंगा म्हणतात त्याला, त्या गंगेत स्नान करून लोक स्वतःला धन्यता प्राप्त करून घेतात। हे फार पूर्वापार चालत आलेलं आहे। भगवतीची आज्ञा झाली, दत्तप्रभूंची आज्ञा झाली की राजापूरला गंगा आहे, त्या गंगेमध्ये स्नान करून या शिष्यांसहित। म्हणून मजल दर मजल करीत 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 भुई बावडा नावाचं जे राजापूरच्या वरचं एक गाव आहे, त्या भुई बावड्याला महाराजांचा मुक्काम झाला। राजापूरच्या गंगेत स्नान करून काही मंडळी निघाली होती, ती परतीच्या मार्गावरचे जे यात्रेकरू होते त्यांनी सहज विचारलं, यतिवर्य कुठे निघालात तुम्ही? नारायण स्वामींनी उत्तर दिलं, दत्तप्रभूंची इच्छा आहे, दत्त आज्ञा आहे की राजापूरच्या गंगेमध्ये स्नान करावं। आम्ही भुई बावड्याला आज थांबलोय, याचं कारण आता आम्ही त्या मार्गावरती आहोत, त्या मार्गाच्या दिशेने आम्ही निघालोय, गंगा आली आहे म्हणून। ते शब्द ऐकले आणि त्या यात्रेकरूंनी सांगितलं, अहो तिथे कशाला जाता? ती गंगा येते म्हणजे ती काय अशी महिना तिथे नसते, 1-2 दिवस, 3 दिवस, 5 दिवस मुक्काम असतो, नंतर तो पाण्याचा येणारा स्रोत थांबतो। लोक चर्चा करतात, गंगा आली होती परंतु गंगा आता गेली, म्हणजे काय 2-4-5 दिवसाचा कालावधी ती गंगा राहते। ते म्हणाले आम्हाला लाभ झाला। ते यात्रेकरू काय म्हणाले, आम्हाला लाभ झाला, पण आता जर तुम्ही जाल तोपर्यंत ती गंगा तिथे असणार नाही, मग तुम्हाला जाण्याचे उगाच श्रम होतील, ते फुकटचे श्रम करण्यापेक्षा तुम्ही आहे इथूनच परत कोल्हापूरला परत गेलात तरी चालेल। ते शब्द ऐकले, त्या पांथस्थानी आपल्या मनातलं जे होतं ते सांगून टाकलं आणि ते निघून गेले। शिष्यांचा आणि नारायण स्वामींचा संवाद सुरू झाला। 1-2 शिष्य म्हणतात, महाराज तेवढ्या लांब चालत जाऊन कोकणामध्ये जाऊन जर गंगेच्या त्या कुंडामध्ये, त्या राजापूरच्या त्या कुंडात प्रगट होणाऱ्या गंगेत स्नान करायला मिळणार नसेल, जर तिथे जाऊन काही धार्मिक कृत्य करायला मिळणार नसतील, स्नानाची पर्वणी जर गाठता येणार नसेल, आणि वृथाश्रम करत जायचं कशाला, आपण परत जाऊया, ते एवढं सांगतायत यात्रेकरू। तर महाराजांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे। ते म्हणाले, यात्रेकरूंनी सांगितला हा त्यांचा व्यवहार झाला, पण दत्तप्रभूंची आज्ञा मोडायची का? महालक्ष्मीने दिलेली आज्ञा मोडायची का?
त्यांच्या देवद्वयांच्या मुखातून आलंय ना गंगा स्नान करायचं, मग तिथपर्यंत जाऊया तरी. गंगा नसेल काही हरकत नाही. काय सुंदर शब्द आलेत. गंगा गंगेति यो ब्रूयात द्योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. मला तारी गंगे सकल भयभंगे त्रिपथगे. हे जे काही वर्णन करून ठेवलं याचं कारण का? गंगा 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 एवढं म्हटलं तरी गंगा तारते. मग तिथे जाऊया, त्या कुंडामध्ये जाऊन नमस्कार फक्त करून येऊया. कसे ती कुंड आहेत, काय काय व्यवस्था आहे राजापूरला तेवढी पाहू, तेवढ्या स्थानाचं महात्म्य म्हणून जाऊ. ही सर्व शिष्य आणि सर्व मंडळी तिथं पोचली. पाण्याचा एक थेंबही तिथे नव्हता. चालून दमून भागून आलेली माणसं होती. आजूबाजूच्या काही जुजबी पाण्याच्या व्यवस्थेतून स्नान संध्यादी कर्म उरकलं आणि जरा डोळा लागला एवढ्यात एक स्त्री महाराजांच्या स्वप्नामध्ये आली. आणि ती स्त्री स्पर्श करता क्षणी महाराज स्वप्नामध्येच म्हणतायत, अहो मी यती आहे, मला स्पर्श करू नका, मला स्पर्श करू नका हे शब्द ऐकले. आणि ती स्त्री म्हणते, तुम्ही यती आहात हे मान्य आहे, पण मी माता स्वरूप आहे. कोण आहात म्हणून सहज बघितलं तर जगज्जननी गंगामाई तिथं प्रगट झाली होती. नुसती प्रगट नाही, त्या साहीच्या साही कुंडातून भरभरून, त्या 14च्या 14 कुंडांमध्ये भरभरून वाहू लागली. त्या 14च्या 14 कुंडामध्ये गंगा प्रवाह इतका भरभरून ती खळखळून वाहू लागली. महाराज म्हणाले, बघा म्हणाले गंगा प्रगट झाले. सर्व शिष्यांसह वर्तमान स्नानादी कर्म केलं आणि नारायण स्वामींची स्वारी पुन्हा राजापूरहून कोल्हापूरच्या दिशेने आली. असं गंगा स्नानाचं सुंदर असं चरित्र नारायण स्वामींच्या चरित्रात वर्णन केलं. ते आजच्या भागामध्ये आपण पाहिलं. आपलं पाप शमन करणाऱ्या गंगामाईचं स्मरण आजच्या दिवशी करू. श्री नारायण स्वामींच्या दिव्य चरणाचं स्मरण करू. आज वाणीला इथेच विराम देऊ. अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं स्मरण करून थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.